अरे कॅन्ड भरून घेतलं नाही तर कॅन्ड कंबर नाही ट्रॅक्टर आलता ना आम्ही नातात घरी तुम्ही आता आज लय लवकर घरी आलात आम्ही माहिती का 3-3 टन एका गाडीत 3-3 टन घेऊन आलात आम्ही 9 टन माल आणलाय आम्ही आज रोज 7 टन 7.5 टन आणतो पण आज 9 टन आणून लवकर आलो तर बैल बी किती खुश झाले बघा ठीक आहे आता ह्यांना पेंड पाणी काढी करायला लागेल कसली दावण बांधली दावण सोन्या सोन्या पेंड आणायची का गुन्हा पेंड आणायची का नग म्हणतोय गुन्हा पेंड आणायची का गुन्हा पेंड आणायची का अरे पेंड आणायची का बाबू हाय का तुम्ही असं काम बसलात आंघोळ करा ना करायची नाही थांब जरा मग ती पेंड टाकायची आंघोळ करायची छटाक बरं झालं उचलू का अहो मला धरावं लागतंय ना असं असं धरायचं धरा उचलेन का तुला काय म्हणते तर ते काय आहे ना जित्ता गडीन मालकाला असं उचललं बरं का मी इथून इथून आले की सोडून दिलं आमचा मोबाईल घाबरून बंद पडला काय म्हणतात ना जिती बाया आणि मेल्याला गडी पण मेल्याला नाही जिवंत गडी आहे कुठं आंघोळ करा करतो ना पाणी तापून दे ना बकेटीत टाकून तुम्हाला असं पायाला धरून आटून आंघोळ घालीन बरं मला एक सांगा तुम्ही लवकर आलात कसं काय लोकांच्या गाड्या आल्या नाही तर तुम्ही कसं काय आलात मी तुम्हीच म्हणाले मी गाडीवानाला डायरेक्ट सांगितलं काय सांगितलं का आता गाडीवानाला मला म्हणलं मला पुढे जाऊ द्या म्हणलं मला भाकरी करायची मी लगेच आहे पुढे जाऊ द्या मला भाकरी करायचं माझ्या आता तुम्ही भाकरी करणार म्हणा ना नाही पाणी टाकून आंघोळ करणार मस्त आराम बसणार त्यांना खोटं कम बोललात मग गाडी लवकर यायला ना खाली मग त्यांनी विचारलं नाही का तुम्हाला तुझी बायको कुठे गेली म्हणून आपल्याला काय करायचंय भाकरी करायच्या म्हणलं संपला त्यांनी विचारलं नाही का तुम्हाला हा जाऊ द्या म्हणले जाऊ द्या म्हणले भाकरी करायची मग आता म्हणून आलात म्हणल्यावर तुम्ही घरची भाकरी करायची इथं खोटं कशाला बोललात कुणाला म्हणलं होतं की मला सांगा मी डायरेक्ट सांगते त्यांना की ह्यांना येऊ द्या जाऊ नका म्हणून तिकडे ठेवू द्या तेवढंच आपल्याला काय नाही म्हणतो म्हणजे काय त्यांना घरी यायचं नव्हतं तुम्हाला यायचं होतं 9 वाजले म्हणलं आज म्हणलं जाऊ द्या मला हे म्हणे आवर ना भाकरी करा बस यार पाणी टाका ह्याच्यात बटा पाणी उलटून घेते अरे तुम्हाला म्हणाली पोरगी दमथोर म्हणाली बघा तुम्हाला आरतूर बोलायची आहे घरी मला काय जगायची इच्छा नाही जगायचं नाही का तिला सुनबाई मला द्यावर मोठा का तिकडून बसा ना किती गळून गेला तुम्ही इंजेक्शन घ्या बरं एक कमराचं कामच जनावर सारखं इंजेक्शन घेऊन काय करतो 8 दिवस झाले कारखान्याला आपलं काम चालू घेऊन आणि जर तुमचं असं कपाटा जर पोट बसायचं म्हणल्यावर जाताना काय तुम्हाला असं धरून न्यावं का गावाकडे नवरा कसा असा जॅम जुम असावा खाऊन पिऊन लट्ट्याची पट्ट्या इतकी लांब ढिरी असावा मी बघा मग आम्ही हाय असेच बरे आम्ही मजी मी हाय असंच बरं पोट आपलं एक काम करत जा मला तरी रोज लाकडाने मारी जा मग मी बी तुमच्यावर होईल मला नको मला काय पाप घ्यायचं नाही तर पुढे पाप घ्यायचं नाही मग तुम्ही तरी जाड व्हा तयार व्हा खाऊन पिऊन तुला काय पडलंय माझं कसं तरी दिसतंय ना असं माणूस एखादं कोणी मारायला पळायला लागलं माग की चांगले पण फिरायचं मागून गेलं असं करत तर चांगले पण फिरायचं शिवनापाणी गेलता ह्या टायमाला आईस्क्रीम खा सर्द्या व्हायला काय बोलायचं गुलू 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 आंघोळा राहिला तशाच जाय ना आंघोळ करायचं मला आंघोळ करायची तुम्ही आंघोळ केली नाही रे आंघोळ करायचं चालले आंघोळ करायचं चालली मेथीची भाजी म्हणजे काय तसलं अरे मेथीची भाजी आण यार बाबा तिकडे धरलं आम्ही बोलायलाच नाही उठ्या आंघोळ करून दगड फिगड झाली मग तुला अरे पाणी तापायले तुला माहिती ना मोठा घेतला टंकी संगीतचं टकोर फोडत माहिती ना तुला ते पाणी तापू
पाणी तिकडे नेलंय ना मला करायची मी चालले आता नेली ना आता नेलं दिदी बाने बघ ती पळाली बघ बघ पळाली ती बघ 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 पळाली पळाली ते लाकडं इकडे टाकवर उचलून ते बैला पुढे बी टाकून नेमके पायात आलं तरी का म्हणून तरी आम्हाला द्यायला चार ते द्यायला बरोबर मला केस आला तरी आणा की आई तेच केस सांभाळ केसाला आणून कुठं सांभाळत बसते आता मला लय लांब लांब केस आवडते देत काय अशी इत्रीत बसेल अशी वाढतच नाही तर काय करू एक विचारू का काय विचारते सांग जागेवर बरी दिसायली का मी दिसायली बरी आता काय काम आहे इथं जागा काय त्याचं काय साडी आवरू मारायची पाळी साडीवर उसत अडकती साडी समजा बरी दिसायली काय बरी बरी मला वाटलं तुम्ही ओळखतच नाहीत पाहिलं सगळं नाही वा काय काय झालं केसाला हात लावून झालं तर मित्रांनो माहिती का मी तर माया बापाने तर मला शिकवलं नाही शाळा बरं का शाळा तुम्ही म्हणता काय शिकवलं नाही माया बापाने मला शाळा शिकवली नाही 14-15 वर्ष झाली की 5 पोरी होतात म्हणून दिलं लग्न करून आमचं आणि लग्न करून दिलं म्हणून हे नवरा करून दिलाय नवरा तरी म्हणलं शिकलेला भेटल भेटला हुकलेलं नाही बरं का नाही शिकलेलेच भेटले मला हे बी आणि पण कष्ट एवढे करीत होते की बघा बघा पाणी द्यायचं दारे धरायचं लय हाल झाले त्यांचं ते हाल झालेलं आहे का नाही त्यांची सुरुवात तुम्हाला का नाही बघायला भेटन 2-4 दिवसापासून त्यांचा हाल झालेला आम्ही तुम्हाला 100% टाकू पण माहिती का खरं नाही मला का नाही हे नवरा भेटला त्यांनी गरिबी मायाबापाला सांगितली आणि माझ्या मायाबापाने लग्न करून दिलं पण माझ्या मायाबापाला असं माहित नव्हतं की माझी एवढी केस होऊस तर मला कष्ट करावं एवढीला केस होऊस तर मला कष्ट करावं लागेल अहो वाढत नात ना हे हिरिया टाकायला कोणता हिरिया टाकतात आता उसाला टाकतात ते हिरिया मला वाटलं निर्मात म्हणायला काही केस इकडे वेगळे अरे जे आहे तेच आहे ना तुमच्या बरोबर कष्ट केलं म्हणून झालंय असं माहिती का टकोर मोळ्या वाव 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 असं बैलगाडी टकोर व्हावं आता तुम्ही बैलगाडी केस बघितले एका दिवशी तुम्ही म्हणून तुम्ही बैलगाडी केली तुमचे लेकर सुखाचे राहत म्हणून मला कुठं बघितलं जमत भरायचं आम्ही तोडायचं आम्ही त्या मोळ्या बांधतात पाऊस येतो काय बाळाला चला मला बैलाला पत्र मारून घ्यायचे आंघोळ करीन म्हणलं होतं तुम्ही आंघोळ करा पहिले आणि बैला पत्री मारा बैलाच्या पायाला कोणा जरी काय झालं ना आपली वेळी चष्टा नष्टा बोलायची पण ते बैलाच्या पायाला मारतो ना तुम्ही मला आंघोळ करतो मला आहेत का बघून बाहेर काय बुचडा घातला मला तसं बुचडा घाला मला शिकवायला सांगितलं होतं बुचडा कपडा टिकी लावायची नाही चांगली मीड तोडायची नाही बघा ती मला ही मीड राव म्हणलं तिथं काही पिशवी काहीतरी आधी सांगितलं होतं की तोडायच्या आधी तुम्हाला सांगितलं होतं तोडायच्या आधी ते रावा माणसाला काय नाही म्हणता येत नाही मी आले ना तुम्हालाच बार पिशवी बुटकी खूप करायची होती असती खुशी बरी नव्हती यायची मग ते तेवढं तोडायचं खालून बुडाचं एवढं अडकायसाठी होतं इकडं अडकीला असते बैला पुढे पण नाही आपल्याला याचं लाकूड फोडून द्या कोरडीनं 2 आता नाही रे मला ताकद राहील कोरड बी कुठं आहे की आज कोणावर आहे मला नको सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार पासून शुक्रवार पासून संपन का फळ आपल्याला ती संपन इतका लांब कमून हा ते संपलं की उद्या संपलं की परत दिवशी आहे की त्या बागादाराचा अजून दुसरा लगेच ते उभा लागणच आहे म्हणून मरेल काढला या ते सोडून बी जाऊ द्या काय म्हणते धरलं तर जाऊ सोडलं तर पळत म्हणल्यासारखं झाला की हाय का नाही मरेल वस्तू काढला आता वस्तू आणि चांगलं काढायचं सोडून दुसरीकडे गेल्यावर काय करावं तिथून वाहतूक बी कमी आहे काय करावं काहीच कळणार बाबा आपल्याला ते